तर तुमच्या सासूबाई म्हणजेच सुचित्राताई राजश्री मराठीच्या कॅन्डिडेट प्लीज मध्ये म्हणाल्या होत्या, माझ्या लेकाचं लग्न झाल्यावर त्याने वेगळा संसार थाटायचा. ओके, आणि तेच तुम्ही दोघं जण वेगळे राहताय आणि मग तुम्ही तो एक फोटो टाकला आणि मग त्याच्यावर खूप कॉमेंट, खूप बातम्या झाल्या की खरंच तुम्ही वाचल्या असतील आहे हो. इच्छेने हा म्हणजे स्वेत- हा, हा. की आहे ना पाठवला हिने वाटतं हिने बाहेर. खरंच बाहेर पाठवलं की काय काइंड ऑफ कॉमेंट्स होते कुठला राईट. फोटो? सो अगं, तुम्ही तो चावीचा फोटो आपण टाकला होता चावीचा. एकत्र. ओके, हा हा हा. So त्याच्यावर खूप कॉमेंट्स आणि खूप बातम्या झाल्या. आय होप तुम्ही पण त्या वाचल्या असतील. Of आणि अरे ती ना, आणि ना तिने बिचाऱ्याला राहायचं असेल छान एवढ्या घरात, त्याला का बाहेर पाठवतात? आणि ती खूप जेन्युअनली बोलली Of course. इंटरव्ह्यू मध्ये की म्हणजे त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या नाही, कळू correct. खूप मस्त बोलली होती ती. Absolutely. है ना. नाही, कारण हा फक्त थॉट म्हणजे आईने आता त्या कमेंट्स वरच वाटतं की हा लादलेला आहे आमच्यावर, तर अजिबात नाहीये. हा. फॉर दॅट सेम रिझन की मूळ घर मुंबईतल्या पवईत असल्यामुळेही असूनही आम्ही आता मालाडमध्ये शिफ्ट झालो. हा. नाहीतर काय की चला वेगळीकडेच, मग मी पवईतच राहू शकलो असतो, वेगळं राहायचं असतं तरी. हो हो. पण आम्ही खूप आधीपासून ठरवलेलं की हिचं प्रोफेशन, माझं प्रोफेशन हे ज्या पट्ट्यात आहे तिकडे आपली एक आपण राहणं, पण एक वेगळं राहणं. एंड ऑफ द डे तिची आणि माझी कन्व्हिक्शन असेल तर दूध भात राहून ही उत्तम वाटू शकतं. पण हे दोघांच्या पहिलं आम्ही डिस्कस केलेलं आधीच. त्यासाठी आमचं साधारण 1-1.5 महिना घर बघण्यात गेलेला, हा. कारण ते रेंटवरच घ्यायचं होतं. आणि मग ते भाडं, त्याच्यातला काय घर खर्च होता, ह्याच्यात ही खूप सॉर्टेड होती. म्हणून मी हिला बोललेलो की बिलं वेळेत भरणं, काय मॅनेज करणं, घरी येऊन काही प्लंबिंग विमिंगचं काम, हे सगळं मी बघतो. बट किती ग्रोसरी लागते, किती भात महिन्याला पुरतो, काय काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्यात मला खरंच अंदाज नाही. भात हवाय, मी उत्तम भात आणतो, अरे पण तो किती लागतो, मग ते कुठला मीठ, लागतो, मग ते मग मसाल्यांची वेगळे 2 लागतात का, आणि मग त्यात काय प्रकार माझं मी बोललो, आहेत. मी रोज ताकभात खाईन, पण ह्या गोष्टी माझ्यावर नको. ती म्हणली की ठीक आहे, आपण बरोबर 50% आपण आखू की तू काय करणं अपेक्षित आहे. आता ती प्रॉपर तिचं आता एक टीम आहे जी, म्हणजे एक पूजा आहे जी सगळे कपडे धुवायला टाकते, आणि एक मी आहे जो सगळे कपडे वाळत घालतो. तो आमचं जरा छान झालेलं आहे. हा, देवपूजा मी करतो, बाकी सगळ्या मावशींची बोलणं, काय काय ग्रोसरीज करणं हे ती करते. ओके. सो असं आम्ही जरा साधारण छान, कारण अगदीच सेट 15 मिनिटावर असल्यामुळे काही गोष्टी जर काही मॅनेज करता येतात. हिला तर अगदीच एकदम माझी अगदीच जर मीटिंग असेल तर वेळेचं, बट बाकी त्या एका गोष्टीमुळे हा संसार आहे तो खूप छान एकमेकांच्या, ऑफकोर्स हे परफेक्ट नाहीये, हे पण Nobody is perfect, right? आता Exactly. सुरुवातच आहे. हा. कारण मला आणि त्यातच गंमत मजा आहे, आहे. मजा आहे, परफेक्शन खरंच. मध्ये कधीतरी ती गंमत हरवायला होते, कारण हो. आपण इतक्या त्या परफेक्शन मागे लागलेलो असतो. बट ते म्हणतात ना, डेस्टिनेशन पेक्षा ते जर्नी इम्पॉर्टंट असतो. सो इट इज दॅट. नाही, आणि आपण खूप विचार केला. आता माझे फ्रेंड जे आता ऑफकोर्स ड्यू टाइम लग्न होईल तर ते मला विचारतात की तो काय ट्रान्झिशन आहे. एंड ऑफ द डे कसं तुम्ही एका रिलेशनशिप मध्ये होतात, तुम्हाला एकमेक माहिती आहे, फक्त इट इज एंड ऑफ द डे की तुम्ही ऑफिशियली लग्न करता आणि यू मूव्ह इन बेसिकली. काय ट्रान्झिशन आहे, तर मला ती ट्रान्झिशन एवढीच वाटते की ती ना पुढच्या 80-90 वर्षाची ट्रान्झिशन असते. कारण तुम्ही जर एक 70-80 वर्ष जगणार असाल तर त्यातले फक्त 25% तुम्ही एकटे असता, कारण तुम्ही एका पार्टनर बरोबर येता. तिचं पण लाईफ फक्त तुमच्या 80 वर्ष नाही, ते दोघांचे 80 वर्ष आहे. Correct, correct. सो ती ट्रान्झिशन खूप महत्वाची आहे. आणि तुम्ही जर तुमचे काही गोष्टी सॉर्टेड असतील ना, की बाबा तिला माहिती आहे की हे असं असं आहे, नॉन निगोशिएबल आहे, माझे नॉन निगोशिएबल्स आहेत, आणि त्या ह्याच्यात जर राहू शकतो. आणि यार भूक लागली आहे तर ताक भात नाही, भूक लागल्यावर पास्ताच हवा असेल तर जरा गडबड आहे. आता काय. पण बाकी गोष्टी होतात, त्याला ऑफकोर्स एक प्रोसेस आहे, आणि ती प्रोसेस आम्ही खरंच एन्जॉय करतो.